आणि यानंतरची एक मोठी बातमी आहे, चेंबूरकडे जाणारी मोनो रेल्वे रखडलेली आहे। प्रवासी सुखरूपपणे आता खाली उतरवण्यात आलेले आहेत। ही दुसरी घटना आहे मुंबईतली। याच्या आधी सुद्धा हीच मोनो रेल जी आहे ती परळ भागामध्ये बंद पडलेली होती, तेव्हा सुद्धा अशाच पद्धतीने या प्रवाशांना रेस्क्यू करण्यात आलेलं होतं। या संदर्भात अधिक माहिती देते आमची प्रतिनिधी पूजा उसगरे, सध्या आपल्या सोबत आहे। पूजा, नक्कीच सिद्धेश, वडाळ स्टेशन दरम्यान ही मोनो जी रेल आहे ती अडकून पडलेली आहे। त्यामध्ये तांत्रिक बिघाड झालाय आणि जे प्रवासी त्यामध्ये अडकले होते आता त्यांना बाहेर काढलं गेलंय, अशी माहिती सध्या समोर येते। मुंबईसह उपनगरांमध्ये सकाळपासून जोरदार पाऊस पडतोय आणि ह्यामुळेच मोनोची जी सेवा आहे ती सुद्धा विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतंय। सिद्धेश, नक्कीच धन्यवाद पूजा, तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल। तर आपण पुन्हा एकदा जावत, आमची प्रतिनिधी पूजा उसगरे सध्या आपल्या सोबत आहे। पूजा, नेमकं हे कशामुळे ही मेट्रो बिघडलेली आहे आणि आता सध्या या सर्व प्रवाशांना जे आहेत अडकलेल्या प्रवाशांना त्यांना खाली उतरवण्यात यश आलंय का? दल सध्या तिथे पोहोचलेला आहे आणि जे काही प्रवासी त्यामध्ये अडकलेले होते तर त्यांना बाहेर काढलं गेले। आता सकाळचीच वेळ, अनेक जण कामानिमित्त घराबाहेर पडले होते, त्यामुळे मोनोमध्ये बरीचशी प्रवासी संख्या होती आणि आता त्यांना सुखरूप बाहेर काढलं गेले, अशी सध्या माहिती मिळतेय। सिद्धेश, पण पूजा, जर या संदर्भामध्ये जर आपण बघितलं असेल तर मुंबईमधली मोनोरेल विस्कळीत होण्याची ही दुसरी घटना आहे। याच्या आधी सुद्धा अशाच पद्धतीने मोनोरेल बिघडलेली होती, तेव्हा सुद्धा प्रवाशांना खाली उतरवण्यात आलेलं होतं आणि तेव्हा सुद्धा रेल्वे प्रशासनाकडून याचं उत्तर देण्यात आलेलं होतं, यासारखी घटना पुढे होणार नाही। आता काही स्पष्टीकरण मिळतंय का? सध्या प्रशासनाकडून कोणतीही माहिती उपलब्ध नाहीये, परंतु वारंवार अशा घटना घडतायत। आता गेल्या वेळेस जेव्हा पाऊस झाला होता आणि मोनोरेल अशीच रखडली होती, अनेक प्रवाशांनी तेव्हा त्यांचा जीव मुठीत होता, पण मात्र त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं होतं आणि आता पुन्हा ही वारंवार अशी घटना घडतीये। म्हणजे गेल्या वेळेस जी घटना घडली होती त्यातून प्रशासनाने काही धडा घेतलेला नाहीये, हे तरी दिसून येत आहे आणि यामुळे प्रवासी सुद्धा संताप व्यक्त करतात। पण या सगळ्या पार्श्वभूमीवर जर आपण बघितलं असेल तर मेट्रो असेल, आता जर मोनोची जर ही परिस्थिती होत असेल तर मेट्रोची सुद्धा व्हायला वेळ लागणार नाही। या पद्धतीने आता प्रशासन कशा पद्धतीची पावलं उचलते, अशा पद्धतीच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी। आता मोनो ही ज्या ब्रिजवरून जाते तर ती थोडीशी रिस्की आहे। म्हणजे ती मोनोच्या प्रशासनानं खूप गांभीर्यानं ती प्रकरण हाताळायला पाहिजे, परंतु ते कोणतेही गांभीर्य ह्यासाठी ते नाही आहे, तसं तरी दिसून येते। आता मेट्रोची सेवा आहे ती विस्कळीत झालेली नाहीये, पाऊस पडतोय परंतु ती सुरळीत आहे, पण लोकलवर त्याचा परिणाम झालाय। लोकल 20 ते 25 मिनिटं उशिराने धावतायत। सिद्धेश, नक्कीच धन्यवाद पूजा, तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल। त्यामुळे आपण पाहतो चेंबूरकडे जाणारी जी मोनोरेल होती ती आता विस्कळीत झालेली आहे। या अडकलेल्या प्रवाशांना आता अखेर खाली उतरवण्यात यश आलेलं आहे। ही दुसरी घटना आहे मुंबईमधली मोनोरेल विस्कळीत होण्याची। प्रशासनाकडून अद्याप या संदर्भातलं कुठल्याही पद्धतीचं स्पष्टीकरण आलेलं नसलं तरी सुद्धा आता नेमकी काय पावलं उचलली जातात यासारख्या घटना पुन्हा घडू नयेत हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या प्रवाशांना सुखरूपपणे खाली उतरवण्यात आता यश आलेलं आहे। दुसरी घटना आहे ही मुंबईतली। याच्या आधी सुद्धा अशाच पद्धतीने मोनोरेल जी होती ती विस्कळीत झालेली होती आणि प्रवाशांना अग्निशमन दलाकडून खाली उतरवण्यात यश आलेलं होतं। सर्वसामान्य मुंबईकरांची ही कामावर जाण्याची वेळ आहे, त्यातच आता रात्रीपासूनच मुसळधार पाऊस मुंबईमध्ये बरसतोय आणि याच पावसाचा फटका जो आहे तो आता लोकल सेवेसोबत मोनोरेलला सुद्धा बसल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आपण पाहतोय चेंबूरकडे जाणारी जी मोनोरेल होती, या मोनोरेलची सेवा जी आहे ती विस्कळीत झालेली आहे। मुसळधार पावसाचा फटका जो आहे तो इथल्या मोनोरेलला बसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सध्या या मुसळधार पावसाचा फटका जो आहे तो लोकलला सुद्धा बसलेला आहे। अजून या संदर्भातलं कुठलंही स्पष्टीकरण जे आहे ते आता रेल्वेकडून आलेलं नाहीये। मात्र जेव्हा ही पहिली घटना अशाच पद्धतीची घडलेली होती तेव्हा सुद्धा रेल्वे प्रशासनानं सांगितलं होतं की अशा पद्धतीचा कुठलाही घोळ पुन्हा होणार नाही। मात्र आता पुन्हा एकदा ही मोनोरेल रखडल्यानं आता रेल्वे प्रशासनाच्या कामावरती प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहे। प्रवाशांच्या जीवाचा खेळ या ठिकाणी केला जातोय
आज मोनोरेल संदर्भामध्ये अशा पद्धतीची घटना घडली। उद्या मेट्रोमधून जर प्रवास करताना जर असं काही घडलं तर नेमकं करायचं तरी काय, असा सवाल जो आहे तो संतप्त प्रवाशांनी उपस्थित केला। चेंबूरकडे जाणारी मोनोरेल सेवा आता ठप्प झालेली आहे, विस्कळीत झालेली आहे। अचानकपणे ही मोनोरेल मध्येच बंद पडली आणि त्यानंतर त्याच मोनोरेलनं मधून जे काही प्रवासी प्रवास करत होते या प्रवाशांना सुद्धा सुखरूप खाली उतरवण्यात आलेलं आहे। वडाला जाने वाली ट्रेन थी, वो अटक गई। फिर बाद में उसके बाद चेंबूर से आने वाला ट्रेन में इन लोग ट्रांसफर आदमी लोग को किया, तो उसके कारण फिर बाद में फायर ब्रिगेड आ गई। तो इन लोग बोल रहे फायर ब्रिगेड अपना काम चालू करने के बाद इन लोग बोल रहे मोनोरेल वाले हम लोग सप्लाई का इशू था वो कर दिए। उसके लिए उन लोग भी शांत हो गए। फिर इसके पीछे लाइन से चेंबूर जाने वाली ट्रेन लाइन से अटक रही है, एक के पीछे एक खड़ी है। अभी वो ट्रेन चालू हो गई, आदमी लोग सुरक्षित निकल गए हैं, इसके आगे कुछ तकलीफ नहीं है। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती देतोय आमचा प्रतिनिधी मनोज जाळकर सध्या आपल्या सोबत आहे। मनोज, आता या प्रवाशांना खाली उतरवण्यात यश आलेलं आहे, तिथल्या प्रवाशांच्या काय भावना आहेत? नक्कीच सिद्धेश, आपण या ठिकाणी बघितलं मध्यरात्रीपासून पावसाला सुरुवात झालेली आहे। जोरदार पाऊस मुंबई आणि मुंबईच्या उपनगरामध्ये पडत आहे आणि या ठिकाणी आपण बघता वडाळ्यामध्ये पुन्हा एकदा मोनोरेल ही बंद पडलेली आहे। दुसरी घटना आहे मोनोरेल ही बंद पडलेली। आपण बघितलं या अगोदर देखील मोनोरेल ही बंद पडलेली होती, तेव्हा 4 तास प्रवासी त्या मोनोरेलमध्ये अडकलेले होते आणि त्या ठिकाणी आपण बघतो अग्निशमन दलाकडनं त्यांना काच सोडून त्या ठिकाणी काढण्यात आलेलं होतं, सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलेलं होतं। आणि आता पुन्हा एकदा आपण बघतो जोरदार पाऊस मुंबईमध्ये आणि मुंबईच्या उपनगरामध्ये पडत आणि पुन्हा एकदा मोनोरेल ही बंद पडलेली आहे। तांत्रिक बिघाडामुळे ही मोनोरेल बंद पडलेली आहे आणि या ठिकाणी आपण बघितलं अग्निशमन दलाकडनं या ठिकाणी नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात येत आहे। आणि आपण बघितलं या ठिकाणी पाठोपाठ एका मागोमाग एक मोनोरेल या अडकत चाललेल्या आहेत। त्या ठिकाणी मागोमाग त्या प्रवास करताना त्यामध्ये बिघाड होत आहे, कारण की या ठिकाणी आपण दुसरी घटना आहे, या अगोदर देखील घटना घडली आणि त्यामुळे आता या ठिकाणी मोनोरेल बाबत शासन काय पुन्हा एकदा पण मनोज, ही काय पहिली घटना नाहीये, ही काही पहिली घटना नाहीये। याच्या आधी सुद्धा लोअर परलला हीच अशा पद्धतीची मोनोरेल रखडलेली होती, तेव्हा सुद्धा मोठा गजब माजला होता। ते या सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यामध्ये मोठं रेस्क्यू ऑपरेशन सुद्धा करण्यात आलेलं होतं। तेव्हा सुद्धा या दुर्घटनेनंतर पुन्हा अशा पद्धतीची घटना घडणार नाही असं उत्तर जे होतं ते प्रशासनाकडनं देण्यात आलेलं होतं। मात्र अजून या घटनेला 1-2 महिने सुद्धा उलटलेले नाहीत आणि आता अशातच पुन्हा एकदा ही मोनोरेल पुन्हा एकदा विस्कळीत होते। कसं बघायचं याकडे, कारण प्रशासनाकडनं अजून या संदर्भामध्ये कसलंही स्पष्टीकरण आलेलं नाहीये। नक्कीच सिद्धेश, आपण बघितलं तर या अगोदर देखील मोनोरेल ही बंद पडलेली होती आणि त्यामध्ये आपण 4 ते 5 तास मोनोरेल ही बंद पडलेली होती आणि सायंकाळची वेळ होती, त्यावेळी अग्निशमन दलाकडनं आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये जे मोनोरेलमध्ये नागरिक होते त्यांचे शॉर्ट देखील उद्भवत होता आणि त्या ठिकाणी त्यांनी काचा फोडल्या आणि काचा फोडून त्यांना ते बाहेर काढण्यात आलेलं होतं आणि तेव्हा देखील प्रशासनाने त्याबद्दल दखल घेतली जाईल आणि आता पुन्हा बघितलं या गोष्टीला आता 1 महिना देखील झालेला नसेल आणि पुन्हा एकदा ही घटना घडलेली आहे, पुन्हा एकदा मोनोरेल बंद पडलेली आहे। त्यामुळे ते शासन या ठिकाणी काय निर्णय घेते, कारण की आता या गाड्या जुन्या आहेत आणि याच्यामध्ये तांत्रिक बिघाड का होतो आहे सारखं सरकारने हे का बंद पडत, त्यांचा संपूर्ण आता शोध या ठिकाणी घेतला जाणार आहे। आणि आपण या ठिकाणी आता शासन पुन्हा काय निर्णय घेते हे देखील पाहणं महत्वाचं आहे, की पाऊस पडल्यावरती ही दुसरी घटना झालेली आहे आणि आज आपण या ठिकाणी मध्य स्वरूपाचा पाऊस आहे। एवढं सगळ्या भागामध्ये पाणी साचायला देखील सुरुवात कुठेतरी होते, पण यामध्ये आता मोनोरेल बंद पडलेली आहे आणि आठवड्याचा पहिला दिवस आहे। या ठिकाणी नागरिक सकाळी कामाला जातात आणि त्या ठिकाणी मोनोरेल बंद पडल्यामुळे कुठेतरी त्यांची तारांबळ देखील उडालेली आहे आणि या ठिकाणी पुन्हा एकदा मोनोरेल बंद पडून त्या ठिकाणी आपण कुठेतरी शासन या पराजित झालेलं दिसून येतो आहे। पण मनोज, या संदर्भामध्ये आता नेमकं काय होणार आहे, कारण आता या संदर्भामधलं काही स्पष्टीकरण किंवा आता तिथल्या प्रवाशांची काय परिस्थिती आहे सध्या? या ठिकाणी आपण नागरिकांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलेलं आहे। या ठिकाणी ही मोनोरेल सकाळीच बंद पडली होती, तांत्रिक बिघाडामध्ये बंद पडलेली होती। एका मागोमाग एक मोनोरेल या ठिकाणी आपण लाईन मध्ये देखील उभे आहेत आणि त्या कुठेतरी जुन्या गतीने सुरू आहे, पण आता या ठिकाणी मोनोरेल जे नागरिक आहेत त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि आता ही मोनोरेल सुरू देखील होत आहेत। आपण
काय काय उपाययोजना करते हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं आहे. नक्कीच. धन्यवाद मनोज, तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल. त्यामुळे आपण पाहतोय की या मुसळधार पावसाचा फटका जो आहे तो आता मोनोरेलला सुद्धा आता बसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. ज्या मोनोरेलमधून प्रवासी प्रवास करत होते या ठिकाणी सुद्धा या प्रवाशांचा मोठा खोळंबा झालेला आहे.